इस्रोची आज एक ऐतिहासिक अंतराळ मोहीम पार पडली। अमेरिकेचा अत्याधुनिक संप्रेषण उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा प्रक्षेपित करण्यात आलाय। सकाळी 8:54 इस्रोचे LVM-3M6 हे उपग्रहानं अवकाशामध्ये झेप घेतली आहे। सुमारे 6100 किलो वजनाचा हा आतापर्यंतचा भारतातून प्रक्षेपित होणारा सर्वात जड उपग्रह आहे। तो थेट स्मार्टफोनवर 4G आणि 5G इंटरनेट सेवा देण्यास सक्षम आहे। दुर्गम भागामध्ये सुद्धा कॉल, इंटरनेट आणि व्हिडिओ सेवा मिळवून देणारी ही पूर्णपणे व्यावसायिक मोहीम असून इस्रोची न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल यांच्या भागीदारीमध्ये ती राबवली जाते। पर्यावरण तज्ञ आणि विरोधी पक्षांचा आक्षेप कायम आहे। अरवली पर्वतरांगांमध्ये खनिकर्म करण्यासाठी उंचीचा कोणताही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये। पर्यावरणवादी आणि विरोधी पक्षांच्या टीकेनंतर केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिलंय। या स्पष्टीकरणानंतर सुद्धा पर्यावरण तज्ञ आणि विरोधी पक्षांचा आक्षेप हा मात्र कायम आहे। अरवलीमध्ये खनिकर्म करण्यासाठी सत्ताधारी भाजप कारस्थान रचत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। अरवली रांगांच्या 100 मीटर उंच भागांचाच पर्वताच्या व्याख्येत समावेश करण्यात येणार असल्याची केंद्र सरकारच्या तज्ञ समितीची व्याख्या सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यानं हा वाद वाढत चाललाय। गुजरातमधील वडोदऱ्यामधील मुनिसेवा आश्रमाने जगातील सर्वात उंच सोलार डिश उभारली आहे। या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून अन्न शिजवणं, कपडे धुणं आणि रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे। ही बिग डिश एका भिंगाप्रमाणे काम करते। 25 मीटर व्यास असलेल्या या डिशवर बसवलेले आरसे सूर्यकिरण एका केंद्रबिंदूवर आकर्षित करते। यातून 1700 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता निर्माण होते। या उष्णतेपासून तयार होणाऱ्या वाफेचा वापर 450 खाटांच्या कॅन्सर रुग्णालयातील 100 टन क्षमतेच्या 2 AC प्लांटसाठी केला जातो। गुजरात सरकारने मुख्यमंत्री अल्पाहार योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 32,000हून अधिक सरकारी आणि अनुदानित प्राथमिक शाळांमधील बालवाटिका ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक नाश्ता दिला जातोय। गांधीनगर जिल्ह्यातील अहमदपूर प्राथमिक शाळेत या उपक्रमाचे सकारात्मक परिणामही दिसून आलेत। विद्यार्थ्यांना आठवड्यामधून 3 दिवस सुकडी यासह 3 दिवस प्रथिनांनी युक्त कडधान्य दिली जातात। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 617 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि याचा लाभ दररोज 40 लाख विद्यार्थ्यांना होतोय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्लीत देशभरातून आलेल्या लखपती दीदींची भेट घेतली आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देत असल्याचं गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। या भेटीदरम्यान चौहान यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांशी संवादही साधला। या कार्यक्रमात महिलांनी त्यांची यशोगाथा आणि अनुभवांचं सादरीकरणही केलं। महिलांच्या या आत्मविश्वासामुळेच विकसित भारताचं ध्येय गाठणं शक्य होईल असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला। गुजरातच्या गांधीनगरमध्ये दृष्टिबाधित मुलांसाठी एक अत्यंत वेगळी आणि सर्वसमावेशक शाळा आकारली जाते। केवळ पुस्तकी शिक्षणच नाही तर स्पर्श, गंध आणि ध्वनी या संवेदनांच्या आधारे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणारी शाळा सध्या चर्चेचा विषय ठरते। या शाळेची वास्तुकला खास दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे। वर्गाबाहेरील फरशीचा पोत आणि भिंतींची रचना बदलून मुलांना त्यांच्या वर्गाचा हा मार्ग ओळखण्यामध्ये मदत होते। कमी दृष्टी असलेल्या मुलांसाठी छतांची रचना अशी केली आहे की प्रकाश आणि सावलीच्या विरोधाभासामुळे त्यांना दिशा समजते। झारखंडचा कुख्यात गँगस्टर मयंक सिंहला रायपूर न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयंक सिंहवर खंडणी, धमकावणं आणि गोळीबारासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। 4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये त्याच्या गुन्हेगारी टोळीचं जाळं आणि आंतरराज्य कनेक्शनबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या हाय प्रोफाईल गुन्हेगाराच्या चौकशीमुळे अनेक बड्या प्रकरणांचा उलगडा होण्याचीही चिन्ह आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनानं या तपासासाठी विशेष पथकही तैनात केली आहेत। तामिळनाडूतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे। मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी आज चेन्नईमध्ये 20 आलिशान AC बसचं लोकार्पण केलंय। सुमारे 34 कोटी 30 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या बसमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे। या बस अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलंय। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दळणवळण वाढवण्यासाठी आणि खासगी ट्रॅव्हलच्या तुलनेत स्वतः स्वस्त दरामध्ये दर्जेदार प्रवास देण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललंय। हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांमुळेच भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। हरियाणातील पंचकुलात आयोजित नॅशनल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स दरम्यान ते बोलत होते।
यावेळी त्यांनी हरियाणाच्या विकासाचं व्हिजन डॉक्युमेंट 2047 देखील सादर केलं. देशाच्या अन्न सुरक्षेत हरियाणा आणि पंजाबचा वाटा मोलाचा आहे. केवळ शेतीच नाही तर दुग्धोत्पादन आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या राज्यांनी तिरंग्याची शान राखल्याचे गौरवोद्गार अमित शहांनी काढले. तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात 2025 या वर्षात गुन्हेगारीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. पोलीस प्रशासनानं राबवलेली प्रभावी गस्त आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक शरदचंद्र पवार म्हणाले. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा चोरी, घरफोडी आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठी घट दिसून आल्याचंही त्यांनी नमूद केलंय. सायबर गुन्ह्यांबाबत बोलताना त्यांनी जनजागृती मोहिमांमुळे नागरिक आता अधिक सतर्क झाल्याचं म्हटलंय. तसंच तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक गुन्ह्यांचा तपास वेगानं पूर्ण करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. बांगलादेशामधील हिंदूंच्या हत्येचं लखनौमध्ये तीव्र पडसाद उमटलेत. विश्व हिंदू परिषदेनं विधानसभेबाहेर जोरदार निदर्शनं केली. कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकार आणि कट्टरतावाद्यांविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्यानं हल्ले होत असून तिथलं प्रशासन त्यांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विहिपच्या नेत्यांनी केलाय. एका निष्पाप हिंदूची निर्घृण हत्या ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही आंदोलकांनी केली. केंद्र सरकारनं लागू केलेल्या विकसित भारतजी रामजी कायद्याविरोधात तामिळनाडूत इंडिया आघाडीकडून निदर्शनं करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करून त्याऐवजी विकसित भारतजी रामजी कायदा लागू गेलेला आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, डावे पक्ष, VCK यासह अन्य मित्रपक्षांनीही सहभाग नोंदवला. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. योजनेतून महात्मा गांधींचं नाव हटवणं, राज्यांवरील आर्थिक भार वाढवणं आणि लाभार्थ्यांची संख्या कमी करणं हे ग्रामीण गरिबांच्या विरोधात असल्याचंही नेत्यांनी म्हटलंय. डोंगर आणि पर्वतमालांच्या व्याख्येत बदल करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाविरोधात मध्य प्रदेशातील आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्यात. अरावली पर्वतरांगांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असा आरोप करत मंगळवारी इंदूरमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. नवीन व्याख्येमुळे अरावलीमधील अनेक भागांचं कायदेशीर संरक्षण कमी होऊन खाणकाम आणि जंगलतोड वाढेल अशी आंदोलकांना भीती आहे सुद्धा. याचा थेट फटका पर्यावरणासह आदिवासींच्या उपजीविकेला सुद्धा बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रस्ताव त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचंही वातावरण होतं. शेअर बाजारावर ख्रिसमस सुट्टीचा परिणाम झालाय. सेन्सेक्स 116 अंकांनी घसरलाय. वर्षाअखेरची सुट्टी आणि जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आज कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा 116 अंकांनी घसरून तो 85,408 वर, तर निफ्टी 35 अंकांनी घसरून 26,142 वर स्थिरावला. इंडिगो, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्तान युनिव्हर्सलला याबाबतचं नुकसान सोसावं लागले, तर ट्रेंड लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकी हे मात्र फायद्यात राहिले. ख्रिसमसच्या निमित्तानं दिल्ली NCR मधील मॉल्स रोषणाईनं उजळून निघालेत. वसंत कुंज येथील एम्पियन्स मॉलमध्ये कर्नाटकच्या ऐतिहासिक 14व्या शतकातील बिद्री कलेपासून प्रेरित सजावट करण्यात आली आहे. काळ्या धातूवर चांदीचं नक्षीकाम असलेल्या या बिद्री कलेनं ख्रिसमस ट्रीला एक भारतीय ओळख दिली आहे. नेहमीच्या सजावटीपेक्षाही भारतीय बनावटीची सजावट अतिशय वेगळी आणि सुंदर आहे अशी प्रतिक्रिया पर्यटकांनीही दिली आहे. दुसरीकडे नोएडाच्या DLF मॉलमध्ये एका लक्झरी ब्रँडच्या सहकार्यानं भव्य ख्रिसमस ट्री उभारण्यात आलाय. काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीचा सर्वात कठीण काळ मानल्या जाणाऱ्या 40 दिवसांच्या चिल्लई कलांना सुरुवात झाली आहे. मात्र तापमानात थोडी वाढ झाल्यानं नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय. थंडीचा पारा वाढल्यानं श्रीनगरमधील नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरड्या हवामानामुळे आजारपण वाढत होतं. मात्र थंडी थोडी कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी सुद्धा या बदललेल्या हवामानाचा आनंद लुटला आहे. प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या माघ मेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांची गर्दी आणि सुलभ प्रवासाचा विचार करून प्रशासनानं मेळा क्षेत्रात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मागील कुंभमेळ्याचा अनुभव पाहता भाविकांकडून दुचाकी वाहनांना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतला. ही सेवा 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ठराविक मार्गांवर उपलब्ध असेल. यामुळे भाविकांना कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं शक्य होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराला अज्ञात भक्ताकडून तब्बल 30 कोटी रुपयांचं दान मिळाले.
कर्नाटकातील एका भक्तानं हे दान दिल्याची माहिती समोर आली आहे। या दानातून सोन्यासारखी चमक असलेली भव्य आणि मौल्यवान राममूर्ती तयार करण्यात आली असून ती लवकरच मंदिर परिसरात स्थापित केली जाणार आहे। सुमारे 5 क्विंटल वजनाची 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद असलेल्या या मूर्तीमध्ये हिरे, पाचू आणि इतर मौल्यवान रत्न जडवण्यात आली आहेत। दक्षिण भारतीय शिल्पकलेनुसार साकारलेल्या या मूर्तीची अंदाजित किंमत 25 ते 30 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून राजस्थानमध्ये वाघिणीचं हवाई मार्गे स्थलांतर करत देशात पहिल्यांदाच हा इतिहास घडलाय। PN-224 नावाच्या 3 वर्षांच्या वाघिणीला हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरनं जयपूरपर्यंत आणण्यात आलं आणि त्यानंतर रस्ते मार्गे रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आलं। सुमारे 2.5 तासांच्या या हवाई प्रवासामुळे वाघिणीला ताण कमी ठेवण्यात आला। महिनाभर तयारी, AI कॅमेरे, पशुवैद्यकीय देखरेख आणि कडेकोट सुरक्षेत ही मोहीम यशस्वी झाली आहे। वाघ संवर्धनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर रुग्ण हाणामारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। डॉक्टर राघव नरूला यांनी रुग्णाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीही सुरू आहे। वॉर्डमध्ये तपासणी दरम्यान झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं असा प्राथमिक दावा आहे। मात्र निवासी डॉक्टर्स असोसिएशनने डॉक्टरांचा बचाव करत रुग्णानंच आधी वादाला सुरुवात केल्याचा दावा केलाय। आरोग्य मंत्री धनीराम शांडिल यांनी बुधवारपर्यंत अहवाल येणार असल्याचं सांगत कडक कारवाईचे संकेत दिलेत। लिबियाच्या लष्कर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। त्यांच्यासह आणखी 7 लोकही मरण पावलेत। तुर्कीमध्ये उड्डाण केल्यानंतर 30 मिनिटांनी विमानाचा अपघात झाला। लिबियाई लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद अल हद्दाद या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेत। दुर्घटनेतील फाल्कन 15 या विमानाचा ढिगारा अंकाराजवळील हायमाना परिसरात सापडला। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात घडलाय। लिबियाई लष्करी शिष्टमंडळ अंकारामध्ये तुर्कीसोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय चर्चेसाठी आलं होतं। लिबियाला परतताना या लष्करी शिष्टमंडळावर काळानं घाला घातला। प्रसिद्ध गेम कॉल ऑफ ड्युटीचे डेव्हलपर विन्स जॅम्पला यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला। यात त्यांचा ड्रायव्हर आणि मित्राचाही मृत्यू झाला। कॅलिफोर्नियातील एंजल्स क्रेस्ट हायवेवर त्यांची फरारी अपघाताला बळी पडली। बोगद्यातून बाहेर पडताना कार कॉन्क्रीटच्या भिंतीला धडकली आणि त्यानंतर गाडीला आग लागली। जॅम्पला हे व्हिडिओ गेम जगतातील एक मोठं व्यक्तिमत्व होतं। ते यापूर्वी इन्फिनिटी वॉर्डचे CEO होते, जिथं त्यांनी ब्लॉकबस्टर गेम सिरीज कॉल ऑफ ड्युटी तयार केली। 2010 मध्ये त्यांनी रेस्पॉन एंटरटेनमेंटची सहस्थापना केलेली होती, जी 2017 मध्ये इलेक्ट्रॉनिक आर्ट्सने विकत घेतली। बांगलादेशचा युवा नेता उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ शरीफ उमर हादीनं युनिस सरकारवर गंभीर आरोप केलेत। सरकारमधीलच काही शक्ती उस्मान हादीच्या हत्येमागे आहेत। त्यांना आगामी राष्ट्रीय निवडणुका पटरीवरून उतरवायच्या आहेत। तुम्ही लोकांनीच उस्मान हादीला मारलंय, आता या मुद्द्याचा वापर करून निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोप शरीफ उमर हादीनं केलाय। बांगलादेशात पुढील वर्षी 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वी राजकीय घडामोडींनाही वेग आलाय। कॅनडातील टोरंटोमध्ये 30 वर्षीय भारतीय तरुणी हिमांशी खुरानाची तिच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफुरी विरुद्ध फर्स्ट डिग्री मर्डरचं वॉरंट जारी केलंय। तो सध्या फरार आहे। टोरंटोमध्ये भारतीय दूतावासानं या घटनेचा तीव्र निषेध केला असून कॅनडा सरकारकडे तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेनं केवळ कॅनडातील भारतीय समुदायच नाही तर संपूर्ण देशही हादरलाय। टोरंटो पोलिसांनी या हत्येप्रकरणी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफुरी याला मुख्य आरोपी ठरवलंय। त्याच्या विरोधात संपूर्ण कॅनडात अटक वॉरंटही जारी केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला, इराण आणि कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना पद सोडण्याचा किंवा परिणामांना सामोरे जाण्याचा जाहीर इशारा दिलाय। ड्रग्ज तस्करी आणि अणु कार्यक्रमाचं कारण देत अमेरिका निकोलस मादुरो, मसूद पझेक्शियन यासह गुस्तावो पेट्रो यांना सत्तेतून हटवण्याच्या तयारीत आहे। इराण इस्रायल वादात अमेरिका थेट हस्तक्षेप करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक 3 देशांच्या सर्वोच्च नेत्यांना खुलेआम धमकावल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खळबळ उडाली आहे।
अमेरिकेमध्ये लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित प्रकरणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेत। यावर न्याय विभागाने हे आरोप पुराव्याशिवाय आहेत त्यांना सत्य मानलं जाऊ नये असं म्हटलेलं आहे। मंगळवारी रात्री या प्रकरणाशी संबंधित सुमारे 30,000 पानांची नवीन कागदपत्र जारी करण्यात आली आहेत। यामध्ये एका महिलेचा दावा समाविष्ट आहे। ट्रम्प आणि एप्स्टीन दोघांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं आणि या व्यतिरिक्त एका ड्रायव्हरचंही विधान समोर आलंय। त्यानं ट्रम्प आणि एप्स्टीनला एका मुलीसोबत गैरवर्तन करण्याबद्दल बोलताना ऐकलं होतं। चीनची आता जगामधील सागरी मार्गांवर नजर आहे। चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी गुंतवणुकीच्या नावाखाली गोपनीय माहिती गोळा करू शकते। अमेरिकेच्या संरक्षण विभागातील पेंटागॉनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। या अहवालानुसार चीनी आर्मी बांगलादेश आणि पाकिस्तानसह जगातील 21 देशांमध्ये नवीन लष्करी तळ उभारण्याच्या योजनेवर काम करते। याचा उद्देश चीनच्या नौदल आणि हवाई दलाच्या दूरच्या देशांमध्ये ऑपरेशन्स करण्यास मदत करणं आणि तिथं सैन्य तैनात करणं हा आहे। तज्ज्ञांच्या मते चीनचं हे पाऊल जागतिक स्तरावर त्याची लष्करी जी ताकद आहे आणि प्रभाव वाढवण्याच्या दिशेनं एक मोठा प्रयत्न आहे। ब्रिटनच्या प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनियन सोसायटीमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांमध्ये डिबेट झाला होता। या वादविवादात भारतीय बाजूने मुंबईचा विद्यार्थी विरांश भानुशाली आणि पाकिस्तानी बाजूने मुसा हर्राज यांनी भाग घेतला होता। डिबेट नोव्हेंबरमध्ये झाला होता, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वादविवादाचा मुद्दा भारताचं पाकिस्तान धोरण केवळ निवडणुका जिंकण्यासाठी तयार केलेलं आहे हा होता। चर्चेदरम्यान मुसा हर्राज यांनी भारतीय बाजूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। भारतात जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानला दोष दिला जातोय असं त्यानं म्हटलेलं। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा व्हान्स यांच्यावर करण्यात आलेल्या वर्णद्वेषी आणि खालच्या पातळीवरील टीकेचा तीव्र शब्दांत निषेध केला। उजव्या विचारसरणीचे पॉडकास्टर निक फ्युएंट्स आणि राजकीय विश्लेषक जेन साकी यांच्याकडून झालेल्या वैयक्तिक हल्ल्यांना व्हान्स यांनी सडेतोड उत्तर दिलंय। भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनीही फ्युएंट्सच्या या वक्तव्याचा निषेध करत अशा मानसिकतेला अमेरिकेत स्थान नसल्याचं म्हटलंय। बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन खासदारांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांना पत्र लिहून मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचं आवाहन केलंय। तसंच अवामी लीग या राजकीय पक्षाच्या कामकाजावर घालण्यात आलेल्या बंदीबद्दल या खासदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकन प्रतिनिधी गृहातील ग्रेगरी मिक्स यांच्यासह अन्य सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे। बांगलादेशात 12 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुका होणार असल्याचं युनुस यांनी जाहीर केलंय। जगातील सर्वात प्रसिद्ध अशा लुव्हर संग्रहालयाने $102 दशलक्ष ऐतिहासिक दागिन्यांच्या चोरीनंतर अखेर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे। मंगळवारी विशेष मोहिमेअंतर्गत ज्या खिडकी वाटे चोरट्यांनी प्रवेश केला होता तिथं लोखंडी सुरक्षा गज बसवण्यात आले। चोरट्यांनी कामगारांचा वेश धारण करून एका मालवाहू लिफ्टच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावरील खिडकी कापली होती। अवघ्या 8 मिनिटांत त्यांनी अपोलो गॅलरीमधील मौल्यवान टियारा, पाचूचे डूल आणि नीलम जडित हार लंपास केला होता। या प्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे।